नमस्कार. आज आपण एका अशा प्रकरणाचा उलगडा करणार आहोत ज्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अतिशय गुंतागुंतीच्या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे आढावा घेणार आहोत. एका राजकीय नेत्या आणि नुकताच अटकेत असलेला एक स्वयंघोषित भोंडूबाबा यांच्यातील संबंधांवरून जे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत त्यामागचं नेमकं सत्य आणि तपासाची दिशा आपण आज समजून घेणार आहोत. आता विचार करा, एका साध्या मंदिर भेटीतून एवढ्या मोठ्या राजकीय आणि आर्थिक तपासाला सुरुवात कशी होऊ शकते? तर झालं असं, नुकतेच अशोक खरात या स्वयंघोषित बाबाचे प्रकृती खालावलेले काही फोटो व्हायरल झाले. पण त्यासोबतच गुवाहाटीमधल्या एका हॉटेलचा चेक इन पावत्या अचानक समोर आल्या. आणि याच पावत्यामुळे एका साध्या धार्मिक भेटीने थेट मोठ्या राजकीय आणि आर्थिक वादाचं रूप घेतलं. समोर आलेल्या या कागदोपत्री पुराव्यांकडे एक नजर टाकूया. या पावत्यांवर रुपाली चाकणकर, त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि स्वतः अशोक खरात यांची नावं स्पष्टपणे दिसत आहेत. हे तिघंही गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले होते, हे यावरून अगदी स्पष्ट होतं. या प्रवासाची टाईमलाईन पाहिली तर त्यांचा हा मुक्काम कसा एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी होता हे लक्षात येतं. 28 ऑगस्ट 2021 रोजी सर्वांचं चेक इन होतं. त्यानंतर 29 ऑगस्टला चाकणकर भगिनी हॉटेल सोडतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 तारखेला खरात चेकआउट करतो. याच समान मुक्कामावरून सध्याचे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. इथेच खरा विरोधाभास समोर येतो. एकीकडे आपण केवळ धार्मिक श्रद्धेतून मंदिरात जायचो असा रुपाली चाकणकर यांचा सार्वजनिक बचाव आहे. मात्र समोर आलेले फोटो एक वेगळीच कहाणी सांगत आहेत. खरातला केक भरवणं, त्याचे पाय धुणं आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरून उभं राहणं ही दृश्य केवळ एका सामान्य ओळखीच्या पलीकडे जाणारी आहेत. आणि हे विधान ऐकल्यावर तर प्रकरण आणखीच गुंतागुंतीचं वाटू लागतं. आपल्याला जन्म आई-वडिलांनी दिला, पण आयुष्याचं ध्येय गुरुमौली खरात यांनी दिलं. समोर आलेल्या एका व्हिडिओमधल्या या विधानामुळे खरातला थेट देवाचा दर्जा दिला गेल्याचं दिसतं आणि यामुळे त्यांच्या संबंधांवर आणखी मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मग साहजिकच असा प्रश्न उपस्थित होतो की अगदी गुवाहाटीपर्यंतचा प्रवास याच विशिष्ट व्यक्तीसोबत का? याच प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण खरातने चालवलेल्या एका अत्यंत विचित्र आणि भयंकर आर्थिक घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन पोहोचतो. हा कॉस्मॉलॉजी किंवा खगोलशास्त्राचा घोटाळा नक्की काय होता ते समजून घेऊ. खरातने लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेण्यासाठी एक भयंकर पद्धत अवलंबली. तो भक्तांना सांगायचा की गुवाहाटीसारख्या विशिष्ट ठिकाणी पूजा केल्यास प्रचंड लाभ होईल. त्यासाठी विमानप्रवास आणि पंचतारांकित हॉटेलचा स्वतःचा खर्च भक्तांकडूनच करून घ्यायचा आणि नंतर पूजा अयशस्वी झाल्याचं सांगून पुन्हा पुन्हा लाखो रुपये उकळायचा. फसवणुकीची पद्धत ऐकून तर कोणीही थक्क होईल. त्याने चक्क चिंचोके, होय चिंचेच्या बिया पॉलिश केल्या आणि भक्तांना ती अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान ज्योतिषशास्त्रीय रत्ने असल्याचं सांगून लाखो रुपयांना विकली. यावरून या फसवणुकीची पातळी किती निर्लज्जपणाची होती हे स्पष्ट होतं. आता जरा थेट आर्थिक आकडेवारीवर लक्ष केंद्रित करूया. 32 हा आकडा खूप महत्वाचा आहे. तपास यंत्रणांना अशोक खरातशी संबंधित तब्बल 32 बनावट बँक खाती सापडली आहेत. ही सर्व खाती एकाच म्हणजे जगदंबा पतसंस्थेमध्ये उघडण्यात आली होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि मोठ्या जमिनी विकत घेण्यासाठी ही खाती चक्क मृत व्यक्तींच्या नावे उघडण्यात आली होती. या एका पुराव्यामुळे हे प्रकरण आता नुसत्या अंधश्रद्धेचं न राहता एका अत्यंत गंभीर आर्थिक गुन्ह्यात बदललं आहे. पण मग या एवढ्या मोठ्या आर्थिक फसवणुकीचा राजकीय नेत्याशी नक्की काय संबंध? आणि याच प्रश्नाच्या उत्तरामुळे ह्या प्रकरणात थेट ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाची एंट्री होते. हा संबंध जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे श्री शिवनिका संस्था. रुपाली चाकणकर यापूर्वी खरातच्या याच संस्थेवर विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या. आता ईडीकडून नेमका याच गोष्टीचा तपास सुरू आहे की त्या 32 बनावट खात्यांमधून फिरवलेला काळा पैसा याच संस्थेकडे वळवण्यात आला होता का? ह्या तपासाने आता खूप वेग पकडलाय. 14 मे रोजी ईडीनं रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावलं. तसंच एसआयटीनं त्यांच्या भगिनी प्रतिभा यांचीही चौकशी केली आहे. सध्या संपूर्ण यंत्रणेचा फोकस हा ट्रस्टकडे वळवलेल्या पैशांच्या मार्गाचा शोध घेण्यावर आहे. या सगळ्याचे राजकीय पडसाद उमटणं साहजिकच होतं. खराचं सत्य समोर आणणाऱ्या एका पत्रकाराला चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना जाब विचारला होता.
या प्रकारानंतर लोकांचा तीव्र रोष निर्माण झाला आणि सर्व बाजूनी टीका होऊ लागल्यानंतर त्यांना आपल्या अधिकृत अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. 1200 हा आकडा ह्या तपासाचं गांभीर्य दाखवून देतो. अधिकाऱ्यांनी अशोक खरातच्या विरोधात तब्बल 1200 पानांचं एक विशाल आणि सविस्तर आरोपपत्र अधिकृतरित्या दाखल केलंय. महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचा नियम आहे आणि तो पाळत एसआयटीने हे आरोपपत्र दाखल केलंय. याची विभागणी पाहिली तर पहिल्या गुन्ह्यात 750 पाने आणि दुसऱ्या गुन्ह्यात 450 पानांचा हा भक्कम पुराव्यांचा डोंगरच तपास यंत्रणांनी उभा केलाय. सध्याची कायदेशीर परिस्थिती पाहिली तर खरात समोरील अडचणी खूप मोठ्या आहेत. त्याच्यावर एकूण 17 गुन्हे दाखल आहेत, ज्यापैकी 11 विशिष्ट गुन्ह्यांचा तपास थेट एसआयटी करत आहे. यात अत्याचाराच्या 8 प्रकरणांचा आणि एका मोठ्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी त्याने साक्षीदारांवरच खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्नही करून पाहिला. आणि आणखी एक महत्त्वाचा आकडा म्हणजे 13,000. या संपूर्ण प्रकरणात पीडितांची ओळख गुप्त राहावी आणि त्यांची बदनामी टळावी म्हणून सायबर पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे पाऊल उचललं आहे. त्यांनी आक्षेपार्ह व्हिडिओंच्या तब्बल 13,000 लिंक कायमस्वरूपी डिलीट केल्या आहेत आणि असे व्हिडिओ पसरवणारी 400हून अधिक खाती नष्ट केली आहेत. तेव्हा आता सर्वात मोठा प्रश्न हाच उरतो की एक गुवाहाटी कनेक्शन आणि पैशांच्या व्यवहारांचे भक्कम कागदोपत्री पुरावे या मोठ्या घोटाळ्यातील सर्व बचाव मोडून काढतील का? जसजसा एसआयटीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचा इशारा दिला जातोय तसतसा हा प्रश्न अधिकच गडद होत चाललाय. या भयंकर घोटाळ्याची पाळेमुळं नेमकी किती खोलवर रुजलेली आहेत याचं उत्तर येणारा काळच देईल. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.